तर अजित पवार दिल्लीहून मुंबईकडे रवाना झालेले आहेत। अमित शहा यांच्याशी त्यांची भेट झालेली नाही। अमित शहा यांची भेट न घेताच अजित पवार दिल्लीमध्ये होते आणि ते आता दिल्लीमधून मुंबईकडे रवाना झालेले आहेत। आजही अखेर त्यांची शहांशी भेट झालेली नाही आणि त्यानंतर आता अजित पवार मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दुपारी 3:30 वाजता महायुती सरकार स्थापनेचा दावा करणार आहे अशी माहिती सुधीर मुनगंटीवारांनी दिलेली होती। आणि आता सत्ता स्थापनेचा दावा जर दुपारी 3:30 वाजता केला जाणार असेल तर त्यासाठी महायुतीचे तिन्ही पक्ष हे एकत्रितपणे हा दावा करणार आहेत आणि त्याचमुळे अजित पवार आता मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। खरं तर सोमवारपासून अजित पवार हे दिल्लीमध्ये तळ ठोकून होते। अमित शहांची त्यांना भेट घ्यायची होती, मात्र त्यांची भेट होता झालेली नाही आणि त्यानंतर आता भेट न घेताच अजित पवार दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। काही महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी अमित शहांची भेट घेण्यासाठी अजित पवार पोहोचलेले होते, मात्र सोमवारपासून त्यांची अमित शहांची भेट होऊ शकली नाही। काल अमित शहा चंदीगडमध्ये होते, तिथे एक महत्त्वाचा कार्यक्रम होता, त्यामुळे ते संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचणार होते, मात्र संध्याकाळी सुद्धा अजित पवार आणि अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही आणि त्यामुळे आता भेट न घेताच अजित पवार मुंबईसाठी रवाना झाले आहेत।